दुबईतल्या बऱ्याच जणांनी म्हणजे अनुभवली आहे आणि बरेच जण याच्यात पैसे आपले हफ्त्या-हफ्त्याने त्यांचं गोल्ड बुक करतायत तुमच्याकडे, बरोबर? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुबई ओळखलं जातं. कोणी दुबईला आलं तर सगळ्यात पहिले आपण काय म्हणतो, की तिथून माझ्यासाठी सोनं घेऊन ये. आता दुबईचं सोनं खूप प्युअर आहे असं म्हणतात आणि दुबई ओळखलं जातं ते म्हणजे टॅक्स फ्री कंट्री म्हणून, बरोबर? म्हणजे आपल्या सोन्यावरती सुद्धा इथे मेकिंग चार्जेस काही प्रमाणात कमी आहेत किंवा काही ठिकाणी नाहीच आहेत आणि वॅटसुद्धा जर काही लागलं आपल्याला तर ते आपल्याला एअरपोर्टवरती रिटर्न करून मिळतं वॅट एक्सचेंजमधनं. मग अशा वेळीस दुबईमधले एवढे फॅसिलिटीज असताना दुबईमध्ये इन्व्हेस्ट न करता आम्ही तुमच्या स्कीममध्ये भारतामध्ये का इन्व्हेस्ट करावं? दुबईमध्ये इन्व्हेस्टमेंट न करता याचा अर्थ असा आहे की आपण जे फिजिकल गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आहे त्याच्याऐवजी तुम्ही लोन फॉर गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला ते फिजिकल गोल्ड सांभाळण्याची काही गरज पडत नाही, कोणत्याही लॉकरची गरज पडत नाही, चोरी होण्याची त्यातून काही शक्यता नाही. आणि काही लोक हे प्युअर इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी गोल्ड घेतात, त्यांच्यासाठी आपली लोन फॉर गोल्ड ही स्कीम आहे. याच्यातून तुम्हाला चांगले रिटर्न्स नक्की मिळतात.